वेग कमी आणि जीवनाची हमी याच सूत्रानुसार सर्व वाहन चालकांनी आपापली वाहने चालविताना अपघात रोखण्यासाठी वाहन नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, असं म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी स्टार लक्ष मराठी न्यूजला सांगितलंय। म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज स्वीट कॉर्नर ते रिलायन्स पेट्रोल पंप भागात सकाळी 7 ते 9 या 2 तासात कडाक्याच्या थंडीत जवळपास शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्याद्वारे वाहतूक नियम पालन कसे आणि का करावे याबाबत जनजागृती केली आहे। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णा भडांगे, मोटर वाहन निरीक्षक म्हस्के सोनवणे, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक व परिसरातील नागरिक आणि वाहन चालक उपस्थित होते। वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलंय। विद्यार्थ्यांनी स्केटिंग, कराटेबाबत प्रदर्शन करून अपघात रोखण्यासाठी वेग कमी, जीवनाची हमी, आवरा वेगाला सावरा जीवाला, घरी कोणीतरी वाट पाहत आहे, दारू पिऊन वाहन चालवतो त्यांना यम हाक मारतो यासह विविध जनजागृतीबाबतचे विविध फलक झळकावून जनजागृती करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे। अनेक जण सिग्नल तोडून जाताना दिसतात, दुसरे वाहन ओव्हरटेक करण्याच्या नादात अनेक अपघात घडतात। या सर्व बाबींवर नियंत्रण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्य सादर करत वाहतुकीबद्दल जनजागृती केली। यावेळी मान्यवर उपस्थितांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय। वृत्तसंकलन रफिक सय्यद। आज दिनांक 19 जानेवारी सकाळी 7 ते 9 या वेळेस RTO कॉर्नर ते आकाश पेट्रोल पंप या रोडवर KK वाघ इंग्लिश स्कूल तसेच म्हसरूळ पोलीस स्टेशन व RTO विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रमामध्ये KK वाघ इंग्लिश स्कूलच्या मुलांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाबद्दल माहिती दिली, वेगवेगळ्या वाहतूक नियमांची माहिती दिली, तसेच लहान लहान प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाचं महत्त्व समजावून सांगितलं की आपण कशा प्रकारे वाहतूक सुरक्षाचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून आपण सुरक्षित राहू आणि अपघात वगैरे टाळू शकतो। तरी मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की आपण सर्वांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने तसेच सदैव वाहतुकीचे नियम पाळावे जेणेकरून आपण व आपलं कुटुंब तसेच आपला परिसर सुरक्षित राहील। धन्यवाद। आपल्या देशामध्ये राष्ट्रीय हे चालू आहे रस्ता सुरक्षा अभियान। तर नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सुद्धा रस्ता सुरक्षाचं अभियान चालू आहे। या अंतर्गत आपल्याला यावेळेस थीम आहे परवाह म्हणजे काळजी स्वतःची, काळजी सर्वांची। यानुसार मी प्रत्येकाला सांगेल की स्वतःची जरी काळजी घेतली आपण रस्त्यावर तर सर्वांची काळजी ऑटोमॅटिक होते। तर रस्त्यामध्ये काय आपण नियम पाळायला पाहिजे। नियम पाळताना घरातून निघताना आपण हेल्मेट घालणे हे बंधनकारक आहे। गाडीवर बसल्यावर कारमध्ये बसाल तर सीट बेल्ट जरूर लावावं। रस्त्याने चालताना पादचाऱ्याने उजव्या साईडने चालायचं। आता राईट टू वॉक आलेलं आहे। राईट टू वॉक अशामुळे की आपण जर उजव्या साईडने चाललो तर आपल्याला समोर येणारे वाहन हे क्लिअर दिसतं आणि आपल्याला त्यामुळे अपघात होण्याचं टाळतं। त्यामुळे सर्वांना आव्हान आहे की राईट टू वॉक, सीट बेल्ट लावणे आणि ज्या KK वाघच्या मुलांनी जे संदेश दिलेला आहे ते सर्व खरी गोष्टी आपण छोटे छोटे स्किट बघितले त्यांचे, त्यातून त्यांनी खूप सुंदर संदेश दिला। ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस होतात, लोक दारू पिऊन गाडी चालवतात आणि मृत्युमुखी पडतात आणि आपल्याला सर्वांना हे आव्हान आहे की दारू पिऊन कुणीही गाडी चालवू नये आणि काळजी स्वतःची करा आणि काळजी सर्वांची घ्या। आणि आपल्या नाशिकमध्ये जे ॲक्सिडेंटचं प्रमाण कशामुळे होत आहे ते सर्वांना माहिती आहे। काळजी करत नाही लोक, नियम पाळत नाही। तर मी सर्वांना आवाहन करतो, नियम पाळा आणि अपघात टाळा आणि कमीत कमी ॲक्सिडेंट होईल याची काळजी घ्या आणि व्हायलाच नको पाहिजे झिरो टॉलरन्स या बाबतीत। मी शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पवार बोलते आहे की आज आम्ही रस्ता सुरक्षा अभियान राजस्वीट ते मेरी रोड या रस्त्यावर करण्याचा उद्देश एवढाच होता की आपल्या शाळेची विद्यार्थी ही छोटे आहेत, पण या छोट्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही सर्व समाजाला एक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की आपण जेव्हा रस्त्यावर वाहन चालवत असतो तर आपण कुठली काळजी घेतली पाहिजे आणि छोट्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा उद्देश एवढाच की हे पण भावी नागरिक आपल्या या भारताचे असणार आहेत। तर यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण
सर्व जनतेला आवाहन करतो आहे की रस्ता सुरक्षा ही किती महत्त्वाची गरज आहे आणि यावर्षीचा रस्ता सुरक्षा अभियानाचा जो उद्देश होता की आपण आपल्याला सावरलं पाहिजे, आवरलं पाहिजे, तर त्याच दृष्टिकोनातून आम्ही हा छोटासा प्रयत्न आज इथे केलेला आहे. धन्यवाद. जवळपास 150 विद्यार्थी या कार्यक्रमासाठी सहभागी होते. नर्सरी ते 8 स्टँडर्डपर्यंत सगळे विद्यार्थी यामध्ये सहभागी होते.